नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय माझा कट्टा एबीपी माझावर. माझा कट्ट्यावर आज एक खास पाहुणे आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर श्रीराम मंदिर निर्माणाचं काम आता वेगानं सुरू झालेलं आहे. त्याच्यासाठी एका न्यासाची स्थापना करण्यात आलेली आहे. या श्रीराम जन्मभूमी मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष आहेत स्वामी गोविंददेव गिरी महाराज, जे आज माझा कट्ट्यावर पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. पण त्यांची फक्त इतकीच ओळख करून देणं थोडंसं त्यांच्या संपूर्ण ओळखीच्या तुलनेत मर्यादित ठरेल. त्याच्याही पलीकडे स्वामीजी हे गीता अध्यापन, अध्ययन आणि आस्थेचा विषय असणारे आहेत. महाभारत हा त्यांच्या विशेष आस्थेचा विषय आहे. श्रीकृष्ण या चरित्र नायकाच्यासाठी सुद्धा त्यांची या ओजस्वी वाणीतून वेळोवेळी त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत, निरूपण केलेलं आहे. आणि आता त्यांच्यावरती मोठी जबाबदारी आलेली आहे. त्याबद्दलच त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आज आम्ही त्यांना माझा कट्ट्यावरती आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्याशी संवाद साधतील एबीपी माझाचे आमचे सहकारी आणि आमचे संपादक राजीव खांडेकर. सुरू करूयात. स्वामीजी, आपलं खूप स्वागत आमच्या या कट्टा कार्यक्रमामध्ये. आणि या सगळ्या गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी खरं तर मला हे सांगितलं पाहिजे की अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये असलेली व्यक्ती ही जात, धर्म आणि या सगळ्याच्या पलीकडची असती. पण तरीसुद्धा राम मंदिराचं जे काम होतंय, भव्य काम, त्याच्यामध्ये त्याच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारी एका मराठी माणसाकडे आली आहे. याचा मला आणि आम्हाला तरी नक्कीच खूप आनंद आहे. खरं तर जेव्हा हे काम सुरू झालं, याच्याबद्दलचा निधी सर्वसामान्य जनतेकडून गोळा करून मंदिर निर्माणाचं काम करायचा असा निर्णय न्यासानं घेतला. मकर संक्रांतीपासून त्याची सुरुवात झाली. पण त्याच्याबद्दल गेल्या काही काळामध्ये कुठून वेगवेगळ्या प्रकारचे तर्ककुतर्कही सुरू झालेले पाहायला मिळत आहेत. मुळामध्ये या प्रकारे निधी गोळा करावा असा विचार करण्यामागं न्यासाची भूमिका काय आहे? कुठल्याही कामाच्या उभारणीकरता निधीची आवश्यकता असते हे कुणालाही कळेल. असा निधी उभा करणं हे काही कॉर्पोरेट लोकांच्याकडनंही आम्हाला शक्य होतं. किंबहुना काही परिवार माझ्यासमोर असेही आले होते की ज्यांनी आम्हाला हे आश्वासन दिलं का हा संपूर्ण प्रकल्प आम्हाला देऊन टाका, तुमचे डिझाईन्स आम्हाला द्या आणि आम्ही हा उभा करतो. पण अत्यंत नम्रतेनं मी त्यांना नकार दिला आणि सांगितलं यातला काही भाग आम्ही तुम्हाला अवश्य सोपवू, पण एखाद्या परिवारानं किंवा काही मोजक्या परिवारांनी अशा प्रकारचं एक महान कार्य उभं करणं हे आम्हाला तसं रुचणारं नाही. याचं कारण आमचा संपूर्ण भारत देश या कामामध्ये सहभागी झाला पाहिजे. किंबहुना भारताबाहेरीलही जे रामभक्त आहेत त्यांनाही यामध्ये हे समाधान प्राप्त झालं पाहिजे की आमचंही काहीतरी योगदान या मंदिराच्या निर्मितीत आहे. हा आमचा मुख्य उद्देश आहे. आम्ही याकरता मोठ्या देणग्या तर गोळा करतच आहोत, त्या तर लोक उत्साहानं देतच आहेत. त्याचा आरंभ मी आपल्या महामहिम राष्ट्रपतींच्याकडनं केलाही आहे. पण आमचं मुख्य लक्ष आहे ते अगदी दूरवरती असलेल्या, आमच्या खेड्यापाड्यातून पसरलेल्या, आमच्या वनांचलातून असलेल्या, आमच्या मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या या लोकांच्याकडे, ज्या लोकांना 100 रुपयाचं किंवा 10 रुपयाचं तिकीट घेऊन हे समाधान प्राप्त करून द्यावं की आम्ही या महान प्रकल्पामध्ये कुठेतरी सहभागी आहोत. आणि अशा प्रकारचं समाधान या सर्वांना देत असताना आम्हाला येणारे अनुभव पण फार विलक्षण आहेत. अरे, लोक अगदी अनेक वृद्धा आपल्याकडची काही गोळा केलेली रक्कम देताना त्यांना भरून येतं. आणि एका वृद्धेनं तर परवा म्हटलं, माझी झोपडी बनो किंवा न बनो पण रामाचं मंदिर झालं पाहिजे. 10 रुपये घेण्याकरता कार्यकर्ते गेले असताना तिनं 500 रुपये काढून दिले. आम्हाला याचा फार मोठा आनंद आहे, फार मोठं समाधान आहे. सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला या महत् कार्यामध्ये सहभागी होता यावं, हा आमचा मुख्य उद्देश आहे. म्हणजे किती वर्षांमध्ये तो पूर्ण होईल आणि एकूण किती खर्च अपेक्षित आहे या सगळ्या मंदिराच्या निर्माणामध्ये? या खर्चाबद्दल आमच्या न्यासानं काही असं अधिकृत निवेदन दिलेलं नाही. पण कोषाध्यक्ष म्हणून मी तिथे सेवा करत असल्यामुळे मला काहीतरी माझ्या मनामध्ये तजवीज करणं, ती करण्याकरता काही आधार असणं आवश्यक असतं. आणि म्हणून जे एक्सपर्ट्स त्या ठिकाणी काम करत आहेत त्यांच्याशी चर्चा करून मी जो अंदाज बांधला तो अशा प्रकारचा आहे की
मूळ आपल्या प्राकाराच्या आतल्या म्हणजे परकोटाच्या आतल्या म्हणजे कंपाऊंडच्या आतल्या मूळ मुख्य मंदिराचा जो खर्च आहे तो 300 ते 400 कोटी रुपयांचा राहील आणि बाहेरच्या 70 एकर भूमीचा जो विकास आहे तो जर मिळवला त्या विकासासहित हा खर्च जोडला तर 1100 कोटीच्या वरती हा खर्च जाईल अशा प्रकारचा आमचा आत्ताचा अंदाज आहे. सामान्यतः 3 वर्ष अधिकात अधिक 3.5 वर्षाच्या काळामध्ये हे मंदिर पूर्ण होऊन राम भक्तांना त्या ठिकाणी दर्शनाकरता पोहोचता येईल. त्याआधी भगवान रामलल्लांची अत्यंत विधीपूर्वक त्या ठिकाणी स्थापनाही झालेली असेल असा आमचा विश्वास आहे. स्वामीजी, आपण संन्यासी धर्माचा स्वीकार केला आणि हे नाम आपल्याला प्राप्त झालं. त्या आधीच्या आपल्या आयुष्याबद्दल बोलण्याची अनुमती संन्यस्त धर्मामध्ये असती आहे? एखाद्या संन्याशानं अभिप्रेत तर असंच असतं की त्याचा भूतकाळ हा कोणाला सांगू नये, तो विसरलाही जावा खरं म्हणजे. पण अनेक वेळेला लोकांच्या कुतूहलापायी लोक वेगळी तर्कटं करतात. यापेक्षा तो जसा आहे तसा निवेदन करण्यातही मला काही संकोच वाटत नाही. मी मूळ बेलापूरचा, नगर जिल्ह्यातला. त्यानंतर माझं 11वी नंतरचं शिक्षण आमचे पूज्य प्रातस्मरणीय दादा पांडुरंग शास्त्रीजी आठवले यांच्या तत्वज्ञान विद्यापीठात ठाण्याला झालं. त्यानंतर मी काशीला शिकण्याकरता गेलो आणि तिथून आचार्य होऊन आलो आणि त्यानंतर माझ्या कार्याचा आरंभ झाला. आम्ही आत्तापर्यंत 34 वेद विद्यालये निर्माण केली. ती जम्मूपासनं मणिपूरपर्यंत केली आणि त्यासोबतच एक गीता परिवार नावाचाही उपक्रम आम्ही आरंभ केला. लहान बालकांना संस्कार देण्याकरता आम्ही जे कार्य केलं ते कार्य आत्ता या घडीला 16 प्रदेशांच्या मधनं चालू आहे आणि मला तुम्हाला सांगायला फार आनंद होतो आहे की केवळ भारतव्यापी हे कार्य होईल अशा प्रकारची आमची स्वतःची अपेक्षा असताना सुद्धा आत्ता या कोविडच्या काळामध्ये ऑनलाईन आम्हाला गीतेचे वर्ग सुरू करावे लागले आणि आज घडीला 70 देशातले 20,000 तरुण भगवद्गीतेची संथा 2 अध्यायांची घेत आहेत. एकूण गेल्या 4.5 महिन्याच्या कालावधीमध्ये अशा प्रकारच्या सुमारे 72,000 विद्यार्थ्यांनी भगवद्गीतेचे 2 अध्याय कंठस्थ केलेले आहेत आणि हे सगळं 11 भाषांच्या मधनं चाललेलं काम आहे. एकीकडे भगवद्गीतेच्या माध्यमातून लहान बालकांच्या मध्ये संस्कारांचा प्रदान करण्याचं कार्य आणि दुसरीकडे वेद पाठशाळांच्या माध्यमातून आपल्या वेदविद्येचा पुनरुद्धार करण्याचं कार्य आम्ही आधीपासून करत राहिलो आणि हे करता करता हे राम मंदिराच्या सेवेचं कार्य माझ्याकडे आलं. मला फार आनंद वाटतोय आणि विश्वासही आहे की आमच्या ज्ञानोबा तुकारामांची परंपरा आणि समर्थांचा आदर्श समोर ठेवून जेव्हा आम्ही ही वाटचाल करू तर आम्ही महाराष्ट्र सुद्धा या सगळ्या कार्यामध्ये मागे राहणार नाही, उलट या कार्याचा फार मोठा आधार बनेल असा मला विश्वास आहे. एक आणखीन प्रश्न मला भूतकाळाच्या बद्दलच विचारायचा आहे. तो या तत्वज्ञान विद्यापीठामध्ये आपलं शिक्षण झालं. मुळामध्ये आपल्या कुटुंबामध्येच अध्यात्म आणि धर्मशास्त्र या विषयांचा काही परंपरा होती का? या क्षेत्राकडे आपला ओढा फार पूर्वीपासून अगदी लहानपणापासून होता का आपल्या घरामध्ये असं वातावरण होतं की ओघामध्ये आपण या क्षेत्राकडे आलात? सुमारे 150 वर्षापर्यंत तर आम्हाला ठाऊकच आहे. माझ्या पैतृक आणि माझ्या आईकडच्याही दोन्ही घराण्यामध्ये श्रीमद भागवताची परंपरा होती आणि भागवताची परंपरा आणि भगवद्गीतेचा अभ्यास यांचा वारसा घेऊन माझा जन्मही झाला आणि बालपणही गेलं. त्यानंतर रामकथा, महाभारत कथा, दासबोध, ज्ञानेश्वरी, विवेकानंद, रामकृष्ण हे सगळे विषय मी माझ्या अभ्यासातून पुढे सांगत गेलो आणि ते लोकांना आवडत गेले. आत्ता तर या कोविडच्या काळामध्ये 135 दिवस मी लाईफ मॅनेजमेंटवरती बोललो आहे. नॉट ओनली लाईफ मॅनेजमेंट बट लाईफ मॅनेजमेंट अकॉर्डिंग टू वैदिक विजन अशा प्रकारे 135 दिवस मी बोलत गेलो आणि लोकांना ते फार भावत गेलं. स्वामीजी, जेव्हा राम मंदिर न्यासावर आपली नियुक्ती झाली आणि नंतर आता कोषाध्यक्ष पदाची
जबाबदारी आपल्याकडे आली. खूप मोठी जबाबदारी आहे या सगळ्या राम मंदिराच्या निर्माणाच्या कामाच्या खजिन्याची किल्लीच खरं तर एक प्रकारे त्या तिजोरीची किल्ली आपल्याकडं आहे. जेव्हा हे सगळं कळलं तेव्हा संन्यासी वृत्तीच्या आपल्यासारख्या व्यक्तीच्या भावना काय होत्या? खरी गोष्ट अशी आहे की हे कोषाध्यक्षाची जबाबदारी माझ्याकडे आली याचं मला आश्चर्यच वाटलं. माझा खरोखर कोशाशी संबंध नाही, माझा कन्स्ट्रक्शनशी पण काही संबंध नाही. तथापि जरी पण आम्ही 34 वेद पाठशाळा निर्माण केल्या आणि इतकी कामं करत गेलो, त्यामध्ये सुद्धा मी या गोष्टींच्याकडे किती लक्ष दिलं नाही. तथापि भगवंतानं आणि विशेषतः ज्ञानेश्वर माऊलीनं केलेली कृपा अशा प्रकारची आहे की जेव्हा एखादं कार्य सेवा म्हणून किंवा कर्तव्य म्हणून आपल्या समोर येतं तेव्हा त्याला आपण सामोरं गेलं पाहिजे. भगवद्गीतेनं पलायनवाद शिकवला नाही. आपल्या समोर येणाऱ्या कार्याचा आपण अभ्यास करावा आणि त्यामध्ये ती सेवा आपण अर्पण करावी. या भूमिकेतनं मी ते स्वीकारलं. ते स्वीकारत असताना ते एक आव्हानही होतं, पण ते आव्हान मला पेलता येईल अशा प्रकारची मला खात्रीही होती ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेनं. एका साधू पुरुषानं मला फोन करून सांगितलं की स्वामीजी, तुम्ही अजिबात डगमगण्याचं कारण नाही. ज्यानं तुम्हाला हे दायित्व दिलं तो ते दायित्व निभवून नेण्याची क्षमता पण तुम्हाला देईल आणि माझा या वाक्यावरती पूर्ण विश्वास आहे. पण स्वामीजी, आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये हिशोब लिहिणं, हिशोब ठेवणं वगैरे या गोष्टीशी तुमचा दूरपर्यंत काही संबंध नव्हता. आता एकदम 400, 500 आणि 1000 कोटींपर्यंतचे व्यवहार तुम्हाला सांभाळायचे आहेत. ह्या गोष्टीचा दबाव नव्हता, पण अडचणी येत आहेत आत्ता काही? अजिबात अडचणी येत नाही आहेत. व्यवस्था कराव्या लागतात. मुख्य गोष्ट अशी आहे, मी आत्ता अयोध्येतूनच बोलतो आहे आणि अयोध्येमध्ये 2 दिवस आमच्या बांधकामाच्या निमित्तानं बैठका चालू होत्या. आता 2 दिवस मी अकाउंट्स बघतो आहे आणि हे बघण्याकरता 4 चार्टर अकाउंटंट्स माझ्यासोबत मी ठेवलेले आहेत. त्यांचा मला विश्वास आहे. त्यांच्या सगळ्या चर्चांच्यामध्ये मी असतो आणि त्यामुळे या ठिकाणी एक अतिशय उत्तम कार्यालय निर्माण करणं आणि संगणकांच्या माध्यमातनं या सगळ्या गोष्टी किती वेगवान करता येतील हे बघणं, याच्याकडे मी अत्यंत सावधानीपूर्वक लक्ष पुरवत आहे आणि मला असं वाटतं की या सर्वांना सोबत घेऊन हे काम करणं मला फार अडचणीचं राहणार नाही. पण स्वामीजी, वेदांमध्ये रमलेल्या माणसाला या किंवा व्यक्तीला या असल्या क्लिष्ट आकडेमोडीच्याकडे बघून धास्तावायला नाही होत? मी वेदांचं चिंतन केलं, पण वेदांचं चिंतन केल्यानंतर मी महाभारताचं चिंतन केलं आणि महाभारताचं सार असलेल्या भगवद्गीतेचं चिंतन केलं आणि त्या चिंतनातनं मला एक गोष्ट लक्षात आली, नियतं कुरु कर्मत्वम. मला आपल्याला जे कर्म वाट्याला येतं ते चाणाक्षपणे, दक्षपणे करता आलं पाहिजे. या आकडेमोडींशी आणि या हिशेबांशी माझा खरोखर काहीही संबंध नव्हता. मला माझे व्यक्तिगत हिशेब ठेवण्याचं फारसं ज्ञान नाही. तथापि जेव्हा 1 वर्षापूर्वी सुमारे, म्हणजे 11 महिन्यापूर्वी हे दायित्व माझ्याकडे आलं तेव्हापासनं मी या सर्व गोष्टींचा नीटपणे अभ्यासही केला आणि आता मला असं वाटू पण लागलेलं आहे की माझ्यासोबत असलेले सगळे चार्टर्ड अकाउंटंटसुद्धा नीट काम करतायत की नाही याचं जजमेंट मला घेता येतं. स्वतःला मला आकडेमोड करावी लागत नाही, पण आकडेमोड ठीक चालली आहे की नाही हे मात्र मला बघावं लागतं आणि ते बघताना ते मी नीटपणे बघू शकतो याचाही मला आता आत्मविश्वास आहे. आणि आजचा तर पराक्रम दिवस आहे आणि त्यामुळे आपल्याला नवनवीन क्षेत्रांच्या मध्ये जर पराक्रम करता येत नसेल तर आपण भगवद्गीतेतनं काय शिकलो, वेदांच्यामधनं, महाभारतामधनं काय शिकलो हा प्रश्न पडावा. म्हणून मला याची भीती वाटत नाही. मी मोठ्या साहसानं, आत्मविश्वासानं या कामामध्ये आता पडलेलो आहे आणि माझं हे नियतकर्म आहे, हे प्रभूनं सेवेचं कर्म दिलेलं आहे, म्हणून मला ते करताना आनंदही होतो आहे. स्वामीजी, आत्ता आकडेमोडीबद्दल आपण बोललो, पण आणखीन एक मोठं काम जे मला इतर बातम्या वगैरे वाचून दिसतंय ते म्हणजे 11 कोटी घरांपर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट तुम्ही ठेवलं आहे. पण याच्यात तुम्ही एकटे किंवा जे न्यासाचे सदस्य आहेत ते पोहोचू शकत नाही. तर याच्यासाठी कदाचित टीम्स तयार केलेल्या असतील, कार्यकर्ते असतील. तर हे कार्यकर्ते कसे झाले, म्हणजे या तयार कशा झाल्या टीम्स आणि कसं होत आहे ते नियोजन इतक्या घरांपर्यंत पोहोचण्याचं?
ताई, एक गोष्ट सांगतो, 11 कोटी घरांच्यापर्यंत पोहोचण्याचा विचार आम्ही केला होता. 4 लक्ष गावांच्यापर्यंत पोहोचण्याचा विचार आम्ही केला होता. प्रत्यक्षात आमचं आता आकलन अशा प्रकारचं आहे की आम्ही 6.5 लक्ष गावांच्यापर्यंत पोहोचू आणि सुमारे 15 कोटी घरांच्यापर्यंत पोहोचू. हे करण्याकरता आमच्याकडे जी साधनं होती त्यातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला विश्व हिंदू परिषदेकडनं एक आवेदनपत्र आलं की अशा प्रकारचा अत्यंत मोठा प्रकल्प आपण घेणार आहात, तर आम्ही हे काम करू इच्छितो. आम्हाला ते काम आपण सोपवावं. आणि विश्व हिंदू परिषदेनं हे कार्य आधी अनेक वर्ष आमच्यासोबत केलेलं असल्यामुळे आम्हाला त्यांचा विश्वासही होता आणि हे सगळं नेटवर्किंग विश्व हिंदू परिषदेनं निर्माण केलं आणि त्यांच्या माध्यमातून हे काम चाललेलं आहे आणि या कामावरती पूर्णपणे आमचीही दृष्टी आहे. सुरुवातीला तुम्ही म्हणाले होते की तुम्हाला खूप हृदय असे अनुभव येतात आहेत, तर आम्हाला त्यातले काही अनुभव आणखीन ऐकायला आवडतील की तुम्ही जेव्हा निधी संकलनासाठी तुम्ही किंवा तुमचे कार्यकर्ते जातात तेव्हा आणखीन काय प्रकारचे, कारण राम प्रत्येकाच्या मनात आहे, तर कशी असते म्हणजे भावना काय असते लोकांची? लहान लहान मुलं बघा, त्यांच्या खाऊ करता गोळा केलेले पैसे आणून जेव्हा समोर ओतून देतात की हे रामाकरता, रामाच्या मंदिराकरता मला द्यायचे आहेत, तेव्हा मन किती भरून येत असेल. मला अशी उदाहरणं ठाऊक आहेत. आता परवाच एक घटना घडली की अत्यवस्थ असलेल्या एका वृद्धेनं आपल्या जवळच्या लोकांना सांगितलं, राम मंदिराच्या निधीच्या लोकांना बोलावून आणा. आणि त्यांना बोलावल्यानंतर तिनं 2100 रुपये त्यांना दिले. सांगितलं की हे माझे पैसे स्वतःचे जमवलेले आहेत आणि ते दिल्यानंतर मला आता सुखानं जाता येईल. आश्चर्याची गोष्ट अशी होती, अत्यवस्थ असलेल्या त्या वृद्धेनं या दानानंतर 2 तासांनी आपले प्राणही सोडले. आत्ताच मी तुम्हाला एक सांगितलं की एका अत्यंत गरीब वृद्धेनं हे सांगितलं की माझी झोपडी बनत राहील पण रामाचं मंदिर झालं पाहिजे. 10 रुपयाचं कुपन देण्याकरता कार्यकर्त्यांची टोळी तिथे गेलेली असताना तिनं 500 रुपयाची नोट दिली. सगळ्यांचं मन भरून आलं. अशा प्रकारच्या अनेक घटना घडत आहेत आणि या सर्वांच्या मधनं एक गोष्ट दिसते. मी तुम्हाला आणखी पण सांगतो. ही आत्ताची गोष्ट नाही आहे, थोडी मागची गोष्ट आहे. जेव्हा आमच्या एका वेद विद्यालयात मी गेलो, ढाले गावच्या, त्या ठिकाणी केर काढणारी एक कामवाली, तिला जेव्हा कळलं की आपले स्वामीजी अयोध्येच्या राम मंदिरामध्ये काहीतरी आहेत, तिनं माझ्या पुढे येऊन आणि आजीजीच्या स्वरात 20 रुपये समोर धरले आणि सांगितलं, महाराज माझे हे 20 रुपये राम मंदिराच्या कामाला पोचवाल का? ते 20 रुपये फार मोठी रक्कम नव्हती, पण तिच्या नेत्रातल्या त्या भावना मी आजही विसरू शकत नाही. परवाची गोष्ट आहे, मी नगरला होतो आणि एका जैन पाठशाळेसमोर मी उतरत होतो गाडीतनं. तिथला फळ विक्रेता तरुण तो 100 रुपयाची नोट घेऊन आला आणि त्यानं सांगितलं, राम मंदिराकरता माझ्याकडनं हे 100 रुपये मला तुम्हाला द्यायचे आहेत. आम्ही मागितले नाहीत, पण मी तिथे काहीतरी काम करतोय हे कळून लोकांना असं वाटतं की आपली काहीतरी सेवा त्या ठिकाणी रुजू व्हायला हवी. या दृष्टीनं लोक जेव्हा समोर येतात तेव्हा मन भरून येतं. अशा प्रकारचे कितीतरी अनुभव कितीतरी कार्यकर्त्यांना येत आहेत आणि त्या सर्वांचं संकलनही आम्ही करणार आहोत. शिवसेनेने असा आरोप केलाय की 2024चं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून हे लोकसंग्रह करण्यासाठी भाजपची ही मोहीम आहे. याबाबत तुम्हाला काय म्हणायचं आहे? जो जसा चष्मा लावून बघतो त्याला तसं दिसतं, तो रंग त्याला दिसतो. आमचा चष्मा, आम्हाला चष्मा नाही, आमचे नेत्र भक्तीकडे लागलेले आहेत. जर एखाद्याला त्यामध्ये राजकारणच दिसत असेल तर तो त्यानं लावलेला चष्मा आहे, त्याप्रमाणे दिसणारा तो रंग आहे, इतकंच मला सांगितलं पाहिजे. एका मुलाखतीत तुम्ही म्हटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये प्रभू श्रीरामांचा अंश आहे. तर हे कोणत्या निकषांवर किंवा म्हणजे कोणत्या ह्याच्यातून तुम्ही असं वक्तव्य केलं होतं? केवळ मी हे म्हणतो असं नाही आहे. स्वामी विवेकानंदांना एकदा चेन्नईच्या काही तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल मोगल इतिहासामध्ये लिहिलेल्या गोष्टी वाचून काहीतरी सांगितलं. स्वामीजी एकदम ताडकन उठले आणि सांगितलं, व्हॉट डू यू नो अबाउट शिवाजी? आणि ते पटकन म्हणाले, रामायण आणि महाभारतातल्या सगळ्या सद्गुणांची यादी करा आणि ती एकत्र तुम्हाला बघायची असेल तर शिवाजी महाराजांच्याकडे बघा. मला तर छत्रपती शिवाजी महाराज हे
प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यानंतर इतिहासामध्ये शिवाजी महाराजच दिसतात की ज्यांच्यामध्ये अव्यंग आमचा धर्म आम्हाला साकार झालेला दिसतो. आणि म्हणून मी शिवाजी महाराजांचा अनुयायी नाही, मी त्यांचा भक्त आहे. आणि मला असं प्रकर्षानं वाटतं, मला ते अजून शक्य झालं नाही कारण वेळ मला फार कमी असतो, पण माझी इच्छा अशी आहे, ज्याप्रमाणे धार्मिक व्यासपीठावरून रामाची कथा सांगितली जाते, भगवान श्रीकृष्णांची कथा सांगितली जाते, त्याप्रमाणे धार्मिक व्यासपीठावरनं छत्रपतींची कथा गायली गेली पाहिजे, ती सांगितली गेली पाहिजे. कारण परवर्ती सगळ्या आमच्या शतकांना जी प्रेरणा मिळते आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांचीच प्रेरणा आहे. आता आज पराक्रम दिवस आहे आणि हा पराक्रम दिवस ज्या नेताजींच्या जयंतीच्या दिवशी आपण साजरा करतो आहोत, सर्वात पहिल्यांदा मी आपल्या शासनाला धन्यवाद देतो की जे फार आधी व्हायला पाहिजे होतं ते त्यांनी आज आरंभ केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा नेताजी सुभाषचंद्रांना मिळाली. लक्षात हे घेतलं पाहिजे की छत्रपती शिवाजींची प्रेरणा स्वातंत्र्यवीर सावरकरांना मिळाली. नेताजी थोर तर आहेतच, पण नेताजींना त्यांना ही कल्पना, त्यांना ही आयडिया दिली कोणी? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ही कल्पना त्यांना दिली. नेताजी तर दुसरी स्कीम घेऊन गेले होते, काहीतरी इंग्रजांच्या पुतळ्यांना डांबर फासण्याच्या गोष्टी सांगत गेले होते. स्वातंत्र्यवीरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही हे काय करतात? तुमच्यासारख्या उंचीच्या नेत्यानं खरोखर देशाबाहेर गुपचूप जाऊन आणि स्वतंत्रपणे सेनेची स्थापना करण्याची आवश्यकता आहे. आणि हे नेताजींना क्लिक झालं, नेताजींनी ते करून दाखवलं. तो पराक्रम त्यांनी गाजवला. त्याची प्रेरणा महाराष्ट्रातली प्रेरणा आहे, याचा पण आपल्या सर्वांना खूप मोठा स्वाभिमान वाटायला हवा. ती स्वातंत्र्यवीरांची प्रेरणा आहे, ती अस्सल मराठी प्रेरणा आहे. स्वामीजींशी हा संवाद असा सुरू राहील, मात्र त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण माझा कट्ट्यावरती आज आमंत्रित केलेला आहे विशेष पाहुणे. आपल्यासोबत आहेत स्वामी गोविंददेव गिरी महाराज, जे श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष. त्यांच्याशी आपला संवाद सुरू आहे. माझे सहकारी त्यांना प्रश्न विचारतात. राम मंदिराची निर्मिती करण्याची मुवमेंट आहे, चळवळ आहे, ती फार जुनी आहे, पण 90च्या दशकात त्याला राजकीय बळ मिळालं. भाजप असेल किंवा महाराष्ट्रात, आपण मराठी भाषिक आहात, महाराष्ट्रातले आहात, महाराष्ट्रात शिवसेनेनं पण तितकंच बरोबरीनं त्याला स्थान दिलं. राजकीय त्यांनी मुवमेंट त्यासाठी केली. पण जेव्हा भूमिपूजनाचा सोहळा होता त्यावेळेला शिवसेनेला किंवा शिवसेनेचे मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांना त्यापासून दूर ठेवण्यात आलं, असा एक वाद निर्माण झाला होता. तर या बाबतीत राम मंदिर न्यासाची काय भूमिका होती त्यांना दूर ठेवण्याबाबत, का ते तसं नव्हतं? असं काहीही नाही, पण वर्तमानपत्री वावड्या उडवण्याची सवय ज्यांना असते ते लोक असं बोलतात. आपण मला सांगा, आम्ही एकाही राजकीय नेत्याला बोलावलं नाही, एकाही राजकीय नेत्याला बोलावलं नाही. स्वामीजी, माझ्या सहकार्याच्याच प्रश्नाला जोडून घेत अनेक मान्यवर तिकडे बघायला मिळाले. ऐनवेळी सुद्धा बोलवण्यात आलं. उदाहरणार्थ उमा भारती, उदाहरणार्थ मोहन भागवतजी होते, उदाहरणार्थ आता पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी होते आणि काही अगदी निवडक मंत्रिमंडळी होती. पण प्रामुख्यानं वरचष्मा किंवा त्या कार्यक्रमाच्या स्वरूपावरती पाहता त्याच्यावरती भाजप आणि संघ परिवारातल्या संघटनांचा एकूण उपस्थिती जास्त जाणवली, म्हणून हा प्रश्न उपस्थित होतोय. असं आहे, भाजपचं दृष्टिकोन किंवा संघ परिवाराचा दृष्टिकोन ज्यांना आहे असे लोक अशा गोष्टी बघतात. आम्ही त्यांच्यामध्ये रामभक्त बघतो. ज्यांनी ज्यांनी या चळवळीकरता, या अत्यंत मोठ्या संघर्षाकरता आपला वेळ दिला, कष्ट उपसलेत, त्या लोकांची त्या ठिकाणी उपस्थिती आवश्यक होती. उमा भारती स्वतः या आंदोलनामध्ये आधीपासूनच्या आहेत. राजकीय नेत्या म्हणून त्यांना बोलवण्यात आलेलं नाही. आणि माननीय मोहनजी भागवतांना बोलवणं तर आवश्यकच होतं, कारण ज्या हिंदुत्वाची प्रेरणा या सर्व आंदोलनाला देण्यात आली त्याचे ते प्रतिनिधी आहेत आणि म्हणून त्यांची उपस्थिती पण आवश्यक होती. यात ते आमचे सांस्कृतिक नेते आहेत, सामाजिक नेते आहेत, या दृष्टीनं त्यांना बोलवण्यात आलं. मी तुम्हाला प्रश्न हा विचारला होता की कुठलाही राजकीय पुढारी आम्ही बोलवला का, हे मला दाखवा. एकही राजकीय व्यक्तीला आम्ही बोलवलं नाही. आम्ही एकाही मुख्यमंत्र्यांना बोलवलं नाही. आम्ही एखाद्याही पक्षाच्या अध्यक्षांना बोलवलं नाही. आणि त्यामुळे सांस्कृतिक दृष्टीनं ज्यांचं सहकार्य आम्हाला लाभलं त्या लोकांना आम्ही बोलावलं. पण स्वामीजी, या कार्यक्रमाला राजकीय नेत्यांना बोलवण्या म्हणजे का बोलवू नये?
वेगवेगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तिथं त्यांनी का असू नये, राम सगळ्यांचा आहे आणि ते त्या त्या राज्याचे प्रतिनिधी म्हणून जर आले असते तर त्या कार्यक्रमाला लोकांचा त्यातला सहभाग आणखीन वाढलेला आहे असं दिसलं असतं. या मंडळींना बाहेर ठेवून आपण काय साधलं? अगदी आमची सुद्धा अशीच भूमिका होती. पण हा कालखंड कोरोनाचा होता आणि कोरोनाचाही तो पीक पिरियड होता. त्यामुळे आम्हाला फक्त 50 लोकांना बोलवण्याची मुभा होती. त्या 50 लोकांची संख्या वाढवत आम्ही 100पर्यंत नेली. आता सांगा, साधू संतांना आधी प्रायोरिटी द्यावी की राजकारणी लोकांना द्यावी? राजनैतिक लोकांच्या बद्दल आमच्या मनामध्ये अजिबात आकस नाही. किंबहुना सर्वांनी यावं अशाच प्रकारचा तो प्रसंग होता. पण संख्येवर मर्यादा असल्यामुळे आम्हाला प्राथमिकता साधू संतांना आणि रामभक्तांना देणं आवश्यक वाटलं. आम्हाला पुन्हा संधी मिळेल तेव्हा आम्ही सगळ्या राजकीय नेत्यांनाही बोलावू. तेही आमचेच आहेत, तेही रामाचेच आहेत, राम त्यांचे आहेत. आमच्या मनामध्ये दुजाभाव नाही. फक्त कोविडमुळे आमच्यावरती बंधनं पडली होती संख्येची, इतकं आपणही लक्षात घ्यायला हवं. पण स्वामीजी, त्यातूनच दुसरा प्रश्न निर्माण होतो की कोविडचा पीक त्या काळामध्ये होता, तर मग अशा परिस्थितीमध्ये असा घाट घालण्याची गरज होती का? आपण थोडे थांबू शकलो असतो. म्हणजे आज आपण बघतोय की कोरोनाची लाट म्हणजे ओसरली आहे, ऑलमोस्ट बऱ्यापैकी ओसरली आहे. तर अशा वेळेला जर तो केला असता तर जास्त संयुक्तिक झाला असता असं आपल्याला वाटत नाही का आता मागं वळून बघताना? आम्ही 6 महिने आधी प्रतीक्षा केलेलीच होती. आम्हाला वाटत होतं की हे कोविडचं प्रकरण लवकर संपेल, पण ते लवकर संपेना. तेव्हा आम्हाला काम 3 वर्षाच्या आत हे काम पूर्ण करायचं, 3.5 वर्षाच्या आत हे काम पूर्ण जर करायचं असेल तर ते लवकर आरंभही करायला हवं. पुन्हा या कोविडबद्दलचं नक्की भाकीतही काही करता येत नव्हतं आणि म्हणून मी स्वतः हा आग्रह आपल्या पंतप्रधानांना केला होता आणि त्याला एक बेस होता. मी त्यांना म्हटलं की जर कलकत्त्याला आलेल्या वादळामुळे तुम्हाला 2 तास तिथे जाता येतं तर तुम्हाला 1 तास अर्धा तास अयोध्येला यायला काय हरकत आहे? आणि हे त्यांनी स्वीकारलं आणि म्हणून आम्ही तो कार्यक्रम तेव्हाही केला. त्याचे मुहूर्तही आम्ही काढलेले होते. आम्हाला सुद्धा हे मंदिर लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशा प्रकारची इच्छा असल्यामुळे तो तेव्हाच करणं ठीक वाटलं. स्वामीजी, मी प्रश्न केवळ एवढ्यासाठीच मगासचा जो विचारला होता त्याचं मुख्य कारण हे होतं, जेव्हा वादग्रस्त वास्तू पाडली गेली तेव्हा एकाच नेत्याने अशी भूमिका घेतली होती की ही वादग्रस्त वास्तू जर शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे. आणि त्या नेत्याच्या पक्षाचा जेव्हा मुख्यमंत्री एका राज्याच्या सर्वोच्च पदावर आरूढ असतो तेव्हा त्याला बोलावणं हे अपेक्षित असतं. पण तुम्ही तुमच्या कारणामुळे बोलावणं नसेल. पण बाळासाहेबांनी घेतलेली ती भूमिका, आज त्यांची जयंती आहे, आज आपण नेमक्या गप्पा मारतोय आणि आजच हा कट्टा दाखवला जातोय. यावेळी बाळासाहेबांविषयी तुमच्या मनात काय भावना आहे? माझ्या मनात बाळासाहेबांच्याबद्दल प्रचंड आदर आहे, खूप मोठा आदर आहे. कारण त्यावेळेला या गोष्टीचा जाहीरपणे पुरस्कार करणारे माननीय बाळासाहेब होते आणि हैदराबादमध्ये त्यावेळेला माझी कथा चालू होती. मी व्यासपीठावरून सांगितलं होतं की हा आनंदाचा दिवस आहे, कोणालाही घाबरण्याचं कारण नाही. आणि माननीय बाळासाहेबांनी पण सांगितलं होतं की जर तो शिवसैनिक असेल तर त्याचा मला अभिमान वाटतो. मला त्यांच्याबद्दल फार आदर आहे. खरोखर पराक्रम दिवस हा त्यांच्याही खात्यामध्ये आहे याचाही मला फार मोठा आदर आहे. ते फार पराक्रमी होते आणि त्यांनी हिंदुत्वाकरता अपार आत्मविश्वासानं खूप काम केलेलं आहे. मी नव्हे, आपण सगळे त्यांचे ऋणी आहोत अशा प्रकारची माझी भावना आहे. स्वामीजी, मग जर का ठाकरे कुटुंबियांबद्दल, बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आपल्या मनात एवढा आदर असेल आणि तुम्ही मान्य सुद्धा करताय शिवसेनेचं त्याच्यातलं कार्य, तर मग आपण ज्या प्रकारे देशभर वर्गणी गोळा करताय, आपण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान मातोश्री तिथे जाऊन सुद्धा वर्गणी गोळा करणार आहात, उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहात? मी तर तयार आहे. अगदी ते द्यायला तयार असतील तर मी जायला तयार आहे. येऊ का परवा? बोला. आय एम क्वाईट रेडी. आणखी तुम्हाला सांगतो यामध्ये आपल्या विधान परिषदेच्या सभापती की उपसभापती मला नेमकं लक्षात नाही, पण आदरणीय डॉक्टर नीलमताई गोऱ्हे यांनी 1 किलो चांदीची वीट आमच्या पुण्यातल्या धर्मश्री कार्यालयावरती येऊन पाडव्याच्या दिवशी प्रदान केली आणि त्या दिवशी त्यांनी सुंदर भाषण केलं, मीही केलं. आम्हाला शिवसेना परकी नाही. आम्हाला
ज्यानं हिंदुत्वाचं नाव घेतलं असेल, रामाचं नाव घेतलं असेल, तो परका असूच शकत नाही. अरे ज्यानं कधी घेतलं नसेल आणि आता घेत असतील तेही परके नाहीत, तर हे आमचे सगळे भाऊच आहेत की हे परके कसे असणार आहेत? त्यामुळे मी मातोश्रीवरती पण जायला तयार आहे. आपण सांगाल तिथे जाऊन मी रामाकरता झोळी पसरायला तयार आहे. समर्थांनी आम्हाला हेच शिकवलं आहे. स्वामीजी, एक याला जोडून प्रश्न, आपण आता फक्त हिंदुत्ववादी पक्षांबद्दल बोलतोय, पण राम सर्वांचे आहेत आणि अगदी काँग्रेसने सुद्धा काही स्वतःला दूर केलं नाहीये. निर्णय आल्यानंतर काँग्रेसनं तर स्वागतच केलं होतं की आता शांतपूर्ण मार्गाने राम मंदिराचं निर्माण व्हावं. याच वर्गणीसाठी आपण ज्याला एक जी वाटणी केलेली आहे भारतामध्ये, हिंदुत्ववादी पक्ष, सेक्युलर पक्ष, तर हे सेक्युलर पक्ष पण ज्याचे प्रमुख अजूनही हिंदू धर्म मानतात आणि हिंदू आहेत, त्यांच्याकडे पण जाणार आहात? मग काँग्रेस असेल, महाराष्ट्रात राष्ट्रवादी असेल, यांच्याकडे? राष्ट्रपतींच्या भवनाच्या बाहेर मी 15 तारखेला त्यांचं अनुदान घेऊन बाहेर आल्यानंतर पत्रकारांनी मला विचारलं आणि पत्रकारांनी मला सोनियाजी किंवा राहुलजींकडे तुम्ही जाल का असं विचारलं. मी म्हटलं तिथे गेल्यानंतर माझा अनादर होणार नाही, कारण तो अनादर माझा असणार नाही, रामाचा असेल आणि त्याचे पडसाद वाईट उमटतील, म्हणून माझा अनादर होणार नाही असं मला 1% जरी कोणी खात्री देत असेल तर मी कुणाच्याही घरी जायला तयार आहे, या वर्गणी करता, या भिक्षे करता. अगदी मला राष्ट्रवादी परके नाहीत, मला कोणीही परके नाही, भारतातला कोणी नागरिक परका नाही. मी तुला परवा सांगतो, मी परवा आमच्या गावच्या, माझं जन्मगाव बेलापूर आहे, त्या ठिकाणी मी जाणार देवाच्या दर्शनाकरता हे कळल्यानंतर मशिदीमध्ये मला नेण्यात आलं आणि आमच्या मुस्लिम बांधवांनी मला तिथे नेऊन माझा सत्कार करून मला 51,000 रुपये प्रदान केले. आता तुम्ही मला सांगा, त्यांना जर मी माझा आपला मानतो आहे तर हे बाकी सगळे कोण मला परके आहेत? आम्हाला परका कोणी नाही, सर्वांचा राम आहेत आणि रामावरती पण सर्वांचा अधिकार आहे असंच मानणारे आम्ही आहोत. आम्ही तुमचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी सेवा करतो आहोत. आम्हाला कुठलाही अधिकार गाजवण्याची इच्छा नाही. स्वामीजी, तुम्हाला असं का वाटतं की काँग्रेसच्या नेत्यांच्या दारात गेल्यानंतर तुमचा अवमान होईल? कारण परवा तर दिग्विजय सिंगांनी सुद्धा वर्गणी दिली, त्यामुळे तुम्हाला 1% सुद्धा खात्री अशी वाटत नाहीये की राहुल गांधी किंवा सोनिया गांधी राम मंदिरासाठी तुम्हाला वर्गणी देतील? मी पत्रकारांना म्हटलं की तुम्ही सांगा, मी चलतो तुमच्यासोबत, पण ऐकून घ्या, कुठल्याही गोष्टीचं राजकारण करण्याची आपल्याकडे सवय लागलेली आहे. एखाद्या ठिकाणी मी गेलो आणि त्यांनी मला काही दिलं नाही, ही होते बातमी, त्या बातमीचे उमटतात पडसाद. असं काही कोणाबद्दल व्हायला नको, मला कोणाला अडचणीत आणायचं नाही. स्वामीजी, खरं तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं रामाचा वनवास संपला असं आपण म्हणू शकतो. रामाला त्या काळी 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला होता, पण आपल्या इथं जिथं अयोध्येत आता राम मंदिर होतंय त्या ठिकाणी अनेक वर्ष रामलल्ला जे आहेत ते झोपडीत होते. आता तो वनवास संपतोय, तर प्रशासनाला तुम्ही हे सांगितलंय का की आपण आता इतकं मोठं भव्य मंदिर उभारतोय की ज्याचा डंका जगभरात पिटला जाणार आहे, जगाचं लक्ष तिकडे लागणार आहे, तर ती अयोध्या जी आहे ती रामाच्या काळात जशी स्वच्छ सुंदर होती तशीच ती अयोध्या पुन्हा दिसेल याची खात्री प्रशासनाकडून तुम्ही घेतली आहे का? आणि त्यासाठी तुम्ही काही करतायत का सध्या? आनंदाची गोष्ट अशी आहे की माननीय मुख्यमंत्री योगीजींच्या नेतृत्वाखाली हे प्रशासन आम्हाला खूप सहकार्य करत आहे. आमच्या बैठकांच्या सत्रांच्या मध्ये एक सत्र असं असतं ज्यामध्ये कमिशनर अधिक सगळे अधिकारी येतात आणि राम मंदिराला अनुरूप अशा प्रकारची अयोध्या कशी असेल याची आमची चर्चा होते. केवळ राम मंदिर उभं करून चालणार नाही, तर या राम मंदिराच्या बाहेरही प्रशस्त मार्ग असायला हवेत, अयोध्या सुंदर असायला हवी, ती स्वच्छ असायला हवी. योगीजींच्या भाषेत बोलायचं तर इट मस्ट बी वेदिक सिटी, अशा प्रकारची अयोध्येची पुनर्रचना करण्याचंही फार मोठं काम या ठिकाणी चालू झालेलं आहे. स्वामीजी, गेल्या काही काळामध्ये म्हणजे आपल्या गावागावांमध्ये जर आपण बघितली रामाची मूर्ती तर राम सीता आणि लक्ष्मणाची मूर्ती असते. राम मध्ये उभे असतात आणि अतिशय शांततेत आपलं धनुष्य मागे लटकवलेलं आणि आशीर्वाद देणारा हात पुढे असतो रामाचा. मात्र अनेक ठिकाणी आता रामाचं बदललेलं स्वरूप बघायला मिळतंय. रामाने धनुष्य ताणलेलं आहे, त्याच्यामध्ये बाण आहे आणि 6 पॅक ॲपमधला राम जो आहे तो दिसतो आहे. एकूण रामाची जी आक्रमकता दाखवण्याचा जो प्रयत्न सध्याच्या काळामध्ये केला जातोय, तर नेमके राम कसे आहेत, लोकांनी रामाकडे कसं बघावं, तुम्ही काय सांगाल? चित्रांच्या मधले राम, जाहिरातींच्या मधले राम धनुष्य ताणून आहेत असं आपल्याला आजकाल दिसतंय खरं, पण कुठल्याही मंदिरातल्या रामानं धनुष्य ताणलेलं तुम्हाला दिसणार नाही. तो राम कोदंड त्याचा खांद्यावरती आहे आणि एक हात प्रेमानं आश्वासन देणारा आहे, अशाच प्रकारचा आहे. याचा अर्थ असा, भगवान श्रीरामाचं जीवन 2 तटांच्या मधनं वाहतं. एक तट पराक्रम आहे आणि दुसरा तट प्रेम आहे. त्यामुळे
जे सज्जन आहेत त्यांच्यावरती प्रेम करणं, सर्वांचं भलं करण्याचा प्रयत्न करणं आणि जे लोक सांगून सुद्धा सुधरत नाही त्यांच्याकरता कोदंडाचा वापर करणं, अशाच प्रकारचे भगवान श्रीराम वाल्मिकी रामायणात आहेत, अन्य रामकथांच्या मधनही आहेत आणि तेच रामाचं यथार्थ स्वरूप आहे. एकीकडे प्रेम, एकीकडे पुरुषार्थ. स्वामीजी, आपण अनेक ठिकाणी असा उल्लेख केलेला आहे की राम मंदिराच्या निर्मितीनंतर सुरू होईल रामराज्य अवतरेल. आम्हाला समजून घ्यायला आवडेल तुमची रामराज्याची कल्पना काय आहे आणि मग स्वातंत्र्यापासून आतापर्यंत भारतात होतं ते रामराज्य नव्हतं का, आणि जे कुठं रामराज्य तुम्ही आणू पाहताय त्याचे घटक काय असतील? स्वातंत्र्यानंतर आमच्या आत्ताच्या काळापर्यंत रामराज्य होतं का असा प्रश्न विचारणं हे मुळात धाडसाचं आहे. आमच्या देशातली एकही नदी अशी राहिली नाही की ज्या ठिकाणी सरळ जाऊन पाणी पिता येईल. नद्यांचं प्रदूषण वाढलं, भूमीचं प्रदूषण वाढलं, लोकांना शिक्षणाकरता काय काय करावं लागतं हे तुम्ही बघता आहात. लोकांच्याकडे उपचारांची व्यवस्था नाही. आमची खेडी अधिक अप्रगत होत गेली. सगळी गर्दी शहरांच्या मधनं आली. रामराज्य हे एखाद्या देवाचं राज्य नाही, एखाद्या संप्रदायाचं राज्य नाही. ज्याला तुम्ही कल्याणकारी राज्य म्हणतात त्यालाच मी रामराज्य म्हणतो. आणि अशा प्रकारचं रामराज्य आमच्या सगळ्या संतांना अभिप्रेत आहे. अशाच प्रकारचं रामराज्य आमच्या सगळ्या नेत्यांनाही अभिप्रेत होतं, पण ते आम्हाला साकार नाही करता आलं. जेव्हा लोकांना अन्न, पाणी, निवारा, वैद्यकीय उपचार आणि शिक्षण या सगळ्या गोष्टींची सर्वांच्या पर्यंत पोहोचणूक होईल तेव्हा रामराज्य साकारायला आरंभ होईल. हा माझा त्याबद्दलचा दृष्टिकोन आहे. स्वामीजी, गांधीजींची रामराज्याची कल्पना आणि आपली रामराज्याची कल्पना ह्या सारख्याच आहेत का त्याच्यामध्ये काही अंतर आहे? गांधीजींची रामराज्याची कल्पना आणि माझी रामराज्याची कल्पना बिलकुल सारखी आहे. फक्त गांधीजींच्या मध्ये सुभाषचंद्र बोस मिसळले म्हणजे माझी कल्पना परिपूर्ण होते. स्वामीजी, खरं तर आध्यात्मिक क्षेत्रात जेव्हा तुम्ही म्हणजे अभ्यास करता त्यानंतर एक सामाजिक क्षेत्रात काहीतरी काम करण्याचं ध्येय असतं. आता खरं तर राम मंदिराच्या निमित्ताने तुम्हाला एक खूप मोठं सामाजिक कार्य करायला मिळतंय, पण तुमच्या आयुष्याचं असं काही ध्येय आहे का? म्हणजे आपल्या गप्पांमधनं हे तर कळतंच आहे की तुम्हाला भगवद्गीतेचा प्रचार करणं हे तुमचा खूप जिव्हाळ्याचा विषय, पण काही अजून सामाजिक ध्येय की हे मला पूर्ण करायचं आहे असं काही आहे? सर्वात पहिल्यांदा मी आरंभ केला तो बालसंस्कारांच्या कामाला. मला असं वाटतं आमच्या देशातला नागरिक उत्तम झाला पाहिजे. हे करत असताना मला हेही जाणवलं की आमच्या देशाचं, आमच्या संस्कृतीचं मूळ असलेल्या वेदांची उपेक्षा होते आहे. म्हणून मी एकामागोमाग एक 34 वेद पाठशाळा निर्माण केल्या. जम्मूपासनं मणिपूरपर्यंत त्या निर्माण केल्या. दक्षिण भारताकडे मला वळावंसं वाटलं नाही, कारण त्या ठिकाणी कांचीपीठ, शृंगेरी पीठ, तिरुपती देवस्थानम यांच्या माध्यमातून वेदसेवा चालूच आहे. मला असंच वाटतंय की समाजसेवा म्हणून आज एकच काम करण्याची फार मोठी आवश्यकता आहे. आमच्या पुढल्या पिढीला भारतीय संस्कार देता आले पाहिजेत आम्हाला. म्हणजे त्यांना लोकांच्या उपयोगी मी कसं पडावं, लोकांच्या उपयोगी मी पडण्याकरता स्वतःचं व्यक्तिमत्व कसं घडवावं हे या बालकांना कळलं पाहिजे. हे या बालकांना कळणं याच्याकरता बालसंस्कार हे कार्य आम्ही करतो आहोत आणि मला याच्यापेक्षा मोठं अन्य कुठलंही कार्य वाटत नाही. स्वामीजी, मी तुम्हाला इथे थोडंसं थांबवतो. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर पुन्हा एकदा माझा कट्ट्यावरती आपण संवाद साधतोय स्वामी गोविंददेव गिरी महाराजांशी. पाहत रहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं माझा कट्ट्यावर पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत स्वामी गोविंददेव गिरी महाराज, जे श्रीराम जन्मभूमी मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष आहेत. त्यांच्याशी संवाद साधत आहेत माझे सहकारी आणि आमचे संपादक राजीव खांडेकर. स्वामीजी, तुम्ही आता बालसंस्काराचा विषय काढला. म्हणजे खरं तर हा खूप मोठा विषय आहे आणि ज्याच्यामध्ये रामाचं जे काम, म्हणजे राम जे आहे ते महत्त्वाची भूमिका बजावणार. रामाचं आयुष्य किंवा त्याचं जे जीवन आहे ते आदर्श जीवन मानलं जातं. पण अलीकडच्या काळामध्ये रामाचं अख्खं जीवन, राम सगळा राजकीय झालेला आहे, ते आपल्याला नाकारता येणार नाही. आणि मग रामाच्या घोषणा द्यायच्या, त्याच्या राजकीय झुंडी तयार करायच्या आणि मग परधर्मातल्या किंवा परजातीतल्या कुठल्या तरी एखाद्या समूहाला टार्गेट करायचं,
यामुळे काही निष्पापांचे बळीही गेलेले आहेत, त्याच्यामागे मोठं राजकारण पण आहे. तर हे असं घडू नये म्हणून अशा पद्धतीच्या आदर्श पिढ्या निर्माण करण्याची आपल्यावर जबाबदारी आहे. पण त्या आदर्श पिढ्या तयार केल्यानंतर त्याचा राजकीय वापर जे पक्ष करतायत किंवा जे झेंडे करतायत त्यांना तुम्ही काय सांगणार आहात? राजकारणामध्ये सगळेच लोक अशा प्रकारची कामं करतायत, त्यांच्याबद्दल मी काय कॉमेंट करणार. पण मी तुम्हाला रामाच्या वतीने इतकं सांगू शकेन की रामाला कुठला संप्रदाय नाही, रामाला कुठला धर्म नाही. मानवता हा रामाचा धर्म आहे, सज्जनता हा रामाचा धर्म आहे. आणि जे सज्जनांना त्रास देत असतील आणि बदलतच नसतील अशा प्रकारच्या दुर्जनांना दंडित करणं हाही रामाचा धर्म आहे. यामध्ये संप्रदाय नाही, भाषा नाही, कुठलाही देश पण येत नाही. तुम्ही तर भारताचं बोलताय, मी जगामध्ये हा राम कसा पोचेल, म्हणजे रामाचं हे रामत्व कसं पोचेल, ही सज्जनता कशी पोचेल याचा विचार करत असतो. स्वामीजी, आता आपण जेव्हा गप्पा मारतोय तेव्हा एक म्हणजे आपलं जे व्यक्तिमत्व आहे त्याला थोडंसं त्याच्यापेक्षा विपरीत असं एक वक्तव्य आपण आपलं एक वक्तव्य प्रसिद्ध झालेलं मी वाचलं उडपीच्या एका कार्यक्रमामध्ये. ज्या कार्यक्रमामध्ये आपण असं म्हणाला होतात की प्रत्येक हिंदू कुटुंबानं 4 मुलांना जन्माला घातलं पाहिजे. तर असं वक्तव्य करण्यामागची आपली काय भावना त्याच्या मागची होती? असं वक्तव्य करण्यामागची माझी भावना तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. आजही माझं ते वक्तव्य कायम आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. त्या वक्तव्याच्या सोबत मी एक गोष्ट आणखी पण सांगितली होती. मला पत्रकारांनी विचारलं होतं की देशातले राज्यकर्ते सांगतायत की संख्या कमी करा आणि तुम्ही हे सांगताय. मी त्यांना म्हटलं होतं मी या देशाचा नागरिक आहे. ज्या दिवशी या देशामध्ये समान नागरिक कायदा लागू होईल त्या दिवशी मी लोकांना हे सांगेन की जे शासन सांगतंय त्याचंच पालन करा. पण आज आमच्या राज्यघटनेचा दुरुपयोग करून काही नेत्यांनी ज्या प्रकारे लोकसंख्याचं एक इम्बॅलन्स निर्माण केलं, असंतुलन निर्माण केलंय, त्याच्याबद्दल कोणीतरी जागृत करणं आवश्यक आहे. आणि ते काम माझं असल्यामुळे मी उडपीच्या संमेलनामध्ये ते चोखपणे बजावलं. आजही मी तेच सांगतोय की प्रत्येक हिंदू कुटुंबामध्ये 4 बालकं जन्माला यायलाच हवीत. पण हे व्हायचं नसेल किंवा मी असं बोलायचं नसेल तर आमच्या शासनानं समान नागरिक कायदा त्वरित लागू करायला हवा. समान नागरिक कायदा प्रत्येक देशात असतो, कुठल्याही देशात तो नाही असं नाहीये. भारतातच तो का आहे हा माझा तुम्हाला सवाल आहे. तुम्हाला तरी हे पटतं का हे मी तुम्हाला प्रतिप्रश्न म्हणून विचारतोय. नाही स्वामीजी, मला मुलं कमी असावीत सगळ्यांना असं माझं मत आहे. मुद्दा असा 4 मुलं जन्माला घाला असं सांगितल्यानंतर आणि आपल्यासारखी व्यक्ती जेव्हा सांगती तेव्हा समाजामध्ये कुठल्या तरी स्तरामधला कुणीतरी जर ते गांभीर्यानं घेईल तर या प्रकारे 4 मुलं जन्माला आली तर या देशाचं भविष्य काय पुढं? एकेका कुटुंबातनं 20 मुलं जन्माला येत आहेत, 40 मुलं जन्माला येत आहेत. तुम्हाला हवं तर मी पत्ते देतो, तुम्ही जाऊन त्या ठिकाणी बघू शकाल. तेव्हा तुम्हाला देशाच्या भवितव्याचा विचार करावा असा वाटत नाही का? आणि हे केवळ तुम्ही लांगुल चालन जे करता आहात ते सगळं केवळ अल्पसंख्याकांना संतुष्ट करण्याकरता करता आहात. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा सांगतो की या देशामध्ये समान नागरिक कायदा लागू करण्याची सर्वात जास्त आवश्यकता आहे. नाहीतर लोकसंख्येचा सगळा असंतुलन निर्माण होतोय आणि तो टाळणं फार आवश्यक आहे. तो मला फार गंभीर मुद्दा वाटतो. पण जर समान नागरिक कायदा आला नाही आणि तुम्ही म्हणताय तसं प्रत्येक हिंदू कुटुंबानं 4 मुलं जन्माला घालायचं असं ठरवलं तर पुढच्या 25 वर्षांनी किंवा 50 वर्षांनी भारताची स्थिती एवढ्या सगळ्या लोकसंख्येला सामावून घेण्यासारखी असेल का? तुम्ही ज्यांच्या घरामध्ये 20 मुलं जन्माला येत आहेत असं म्हणताय, ज्यांची लिस्ट तुम्ही पाठवतो असं म्हणताय, त्यांचं प्रबोधन, त्यांना शहाणपणाचे डोस हे देणं आवश्यक आहे का आम्ही 4 जण जन्माला घालू असं म्हणणं योग्य आहे? आपल्यासारख्या संन्यस्त वृत्तीच्या व्यक्तीची याच्याबद्दलची भावना काय आहे? दारूबंदी व्हायला नको याच्याबद्दलचं प्रबोधन करून किती लोकांनी दारू सोडली सांगा? दारूबंदीचा कायदाच करावा लागतो तेव्हा लोक ऐकतात. त्याप्रमाणे जोपर्यंत हा कायदा होणार नाही तोपर्यंत तुम्ही, मी, गांधीजींनीही येऊन समाज प्रबोधन केलं तरीही ही मंडळी ऐकणारी नाही, ते लक्षात ठेवा. आपल्याला स्वामीजी अपेक्षा आहे की हे जे केंद्रातलं सरकार आहे ते आपली जी इच्छा आहे समान नागरिक कायद्याची ती पूर्ण करेल, आज नाही पुढच्या 5 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये?
ते करेल की नाही मला ठाऊक नाही आहे, पण त्यानं करावं अशी माझी अपेक्षा आहे. स्वामीजी, आपण आज माझा कट्टासाठी वेळ दिला आणि अनेक विषयांवरती दिलखुलास उत्तरं सुद्धा दिली. जसं तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात, मोकळेपणानं प्रश्न विचारला, तितक्याच मोकळेपणानं तुम्ही उत्तरं सुद्धा दिली. खूप खूप आभार स्वामीजी, तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि तुमच्या राम मंदिर निधी संकलनाच्या कामासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. आपले पण खूप आभार. आपण मला संधी दिली लोकांच्या समोर येण्याची आणि खूप मनमोकळी चर्चा केली. धन्यवाद. जय श्रीराम. आणि यासोबत माझा कट्टामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.